मॉर्निंग फ्रेंड्स, TNC माय वेमध्ये तुमचं स्वागत आहे. बऱ्याच दिवसांनी मी अल्पना झेमसे पाठीमागे आहे मौर्य, त्याच्या पाठीमागे शौर्य झोपलाय आणि इथे आहे किशोर. आज आम्ही सकाळी 6 वाजताच निघालेलो आहोत आणि आम्ही चाललेलो आहोत तिकोना ट्रेकला. शौर्य आणि मौर्याला आम्ही झोपेतूनच उचललंय आणि गाडीमध्ये टाकलेलं आहे. ब्रश नाही, अंघोळ नाही, काही नाही. येस, लिटरली शौर्य मौर्याला झोपेत अंथरुणावरून आम्ही दोघांनी उचललंय आणि गाडीमध्ये टाकलंय. आता मौर्याला जाग आलेली आहे. शौर्य अजून पाठीमागे झोपलेलाच आहे. हा पहिला ट्रेक आहे ज्याच्यामध्ये आम्ही सकाळी 5:30ला उठून 6ला निघालोय मुलांना तसंच झोपेतून घेऊन. बघूया कसा जातोय तो. कारण तिकोना मला खूप वर्ष मुलांना घेऊन करायचा होता. 2दा आम्ही हा प्लॅन कॅन्सल केला आणि फायनली आज शौर्य आणि मौर्याच्या स्विमिंग कोच सचिन सरांमुळे हा योग आलेला आहे. तोपर्यंत माझ्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकर सबस्क्राईबचं बटन दाबा आणि हा व्हिडिओ आणि बाकीचे व्हिडिओ पण बघून लाईक बटन दाबायला कंजूसी करू नका. आज आपण तिकोनाच्या शिखरावर जाणार आहोत आणि प्लॅन असा होता की तिकडे बेसला पोचायचं, शौर्य मौर्याला उठवायचं, ब्रश करायचा, नाश्ता करायचा आणि मग ट्रेक सुरू करायचा. पण असं काही झालं नाही आणि लिटरली आम्ही दोघांनाही गाडीतून बाहेर काढलंय आणि ट्रेक सुरू केलाय. ना ब्रश, ना तोंड धुतलंय त्यांचं, काही नाही, ना पोटात काही अन्न आहे. अँड टू अवर सरप्राईज त्यांनी हा ट्रेक कसा केलाय हे तुम्ही पण आज बघाल. चला तर मग लवकर हा व्लॉग बघूया. सो आता वाजलेत 7:30 आणि आम्ही इथून ट्रेक सुरू करतोय. काहीच केलेलं नाहीये, ब्रश नाही केलाय, नाश्ता नाही केलाय आणि शौर्य मौर्याला झोपेतून उठवून ट्रेकली सुरुवात केलेली आहे. तोंड बंद ठेवायचं, हे धावत नाही जायचं मौर्य. सो मंडळी, आम्ही 7:30 वाजता सकाळी ट्रेकिंगला सुरुवात केली आणि तुम्ही बघू शकता शौर्य आणि मौर्य तर एक्साइटेडच होते. मौर्य तर आम्हाला सोडून पुढे पळतच सुटला होता. आम्हाला असं वाटलं होतं की सकाळी तिथे पोचल्यावरती मुलं रडतील, किरकिर करतील झोपेतून उठवल्यामुळे, पण तसं काहीच झालेलं नाहीये आणि आमच्या पुढे आमची मुलं चाललेली आहेत. सुरुवातीचा हा पॅच एकदम सोपा आहे, सरळ चालायचंच आहे. चढण. चलो लेट्स गो. ते मला पण गोळी दे. पाचच मिनिटं सरळ चालल्यानंतर स्टीप चढण चालू होऊन जातं आणि त्याच्यानंतर पुढे स्टीपच चढण आहे आणि तुम्हाला लिटरली दमवून टाकतं. पण त्यामुळे होतं काय की लगेचच हाईट गेन होते आणि व्हॅली व्ह्यूज अतिशय सुंदर दिसायला लागतात. एका साईडला हडशी लेक, दुसऱ्या साईडला पावना लेक, लोहगड आणि तुंग सुद्धा दिसायला लागतो. सो इट्स लिटरली रिवॉर्डिंग अँड वर्थ द एफर्ट. सो हे आहेत शौर्य मौर्याचे स्विमिंग कोच सचिन सर. हे बघ सर आलेत पण. सो ह्या पॉइंट वरून शौर्य मौर्याची स्विमिंग सचिन सर मौर्याला आपल्या बरोबर घेऊन गेले आणि आमच्या बरोबर शौर्यच होता.
त्यामुळे इथून वर चढेपर्यंत मौर्य व्हिडिओ मध्ये दिसणार नाही. आम्हाला मौर्य डायरेक्ट शिखरावरती जाऊन भेटला. सर मौर्याकडे बघा. एक 20 मिनिटाचं चढण चढल्यानंतर आपण गडाच्या पहिल्या प्रवेशद्वारावरती येऊन पोहोचलो. आठला 4 मिनिटं कमी आहेत आणि आम्ही 3/4 किल्ला चढलेलो आहोत. मौर्य इथून गेला सरांबरोबर, आम्ही इथून चाललोय. पुढे जाऊन आम्हाला दगडावरती हनुमानाची कोरलेली मूर्ती दिसली. या हनुमानाने आपली शेपूट हातात धरलेली आहे आणि पायाखाली सुद्धा काहीतरी आहे. इथून पुढे पण बरंच काम चाललेलं आहे गडावरती. सिमेंटच्या पायऱ्या बनवणं, लाद्या बसवणं. फ्युचरमध्ये हा ट्रेक नक्कीच इझी होऊन जाईल असं मला वाटतंय. आणि मग आपल्याला लागतं ते भलं मोठं पाण्याचं टाकं आणि त्याच्या पलीकडे तळजाई देवीचं मंदिर आहे. पण तिकडेच आमचं लक्ष गेलं तर मोबाईल चार्जिंग स्टेशन लावलेलं होतं तिथे लिटरली. वाव, किती विचार केलेला आहे. मग गर्दी होणार नाही तर काय ट्रेकिंगसाठी. एनिवेज, चला मग आम्ही निघालो पुढे गडाच्या माथ्याकडे. आणि मग आपल्याला दिसतो चुन्याचा घाणा, जो वापरला गेला असेल गडाच्या बांधकामाच्या वेळी दगडांना जोडायला जो चुना लागतो ना त्यासाठी. त्यानंतर आपण कूच करायला लागतो ती बाले किल्ल्याची. चला लवकर, इथूनच खरं चढण चालू होणार आहे. पुढे बघा पायऱ्या किती डिफिकल्ट होतात ते. हा आहे वेताळ दरवाजा. इथून एकाच माणसाने जाण्याची जागा आहे, पण इथे ट्रॅफिक जाम होतोच. वरून खाली येणारे आणि खालून वर जाणाऱ्यांची खूप सांभाळून जायला लागतं. आणि हा दरवाजा क्रॉस केल्यानंतर ज्या पायऱ्या लागतात त्या तर अमेझिंग आहेत. इट विल टेस्ट युअर एन्ड्युरन्स अँड युअर ट्रेकिंग स्किल्स. सो ह्या पायऱ्या वर चढून येईपर्यंत आम्हाला 7:15 झाली. म्हणजे विदिन 45 मिनिट्स फ्रॉम द बेस आम्ही इथपर्यंत पोहोचलो. आता ह्याच्यावर 1/4च किल्ला बाकी आहे, किंबहुना त्याच्याहून कमीच. आणि ह्या ज्या पायऱ्या दिसत आहेत त्या शेवटच्या आहेत, ज्या आपल्याला आता चढायच्या आहेत. चला लवकर वर जाऊन मौर्याला भेटूया. आणि फायनली 8:20च्या दरम्यान आम्ही शिखरावर बाले किल्ल्यावरती पोचलो. आता आमची नजर शोधत होती ती मौर्याला. मौर्य आहे कुठे? सर तर आम्हाला दिसले, पण मौर्य अजून दिसत नव्हता. सो मौर्य लिटरली सॅड होऊन रडायला लागला होता. त्याला आई आणि बाबांची आठवण येत होती आणि आम्हाला भेटल्यानंतर तो रडायलाच लागला. सो सरांबरोबर तो एक्साइटमेंट मध्ये वर आला खरं, पण आम्हाला मागे सोडल्याचं तो रडत होता. हे 8:30 वाजायला अजून 4 मिनिटं बाकी आहेत आणि आम्ही शिखरावर पोचलेलो आहोत. आणि हा आहे पावना डॅम.
तो आहे तुंग आणि तो आहे लोहगड आणि आपण आहोत आता तिकोन्याच्या शिखरावर. हे बघा 8:30 इथे किशोर इथे जागा ठेवली आहे मी. थोडीशी सरकव होती बॅग. 8:35 झाले आहेत. 1 hour मध्ये आम्ही आराम करायला बसलोय शिखर पार करून. आणि कुठे बसलोय ते दाखवते. दिस इज माय फेवरेट पार्ट. पाय नीट सोड शौर्याला नीट बसव. व्हॅली मध्ये पाय सोडून बसायचं. 9:15 झालेत. आता आपण उतरायला सुरुवात करूया. ऑलराईट. परत येताना आम्ही या शिव मंदिर मध्ये गेलो, कारण वर चढताना तर मौर्याला भेटायची घाई होती. तर अगदीच बाले किल्ल्यावरती हे शिव मंदिर आहे. सुंदर आहे आणि आतमध्ये पूजा अर्चना रोज होत असावी इतकं सुंदर मेंटेन केलेलं आहे. ह्या मंदिराच्या खाली केव्ज आहेत. 4 केव्ज आहेत आणि आता मौर्य आणि शौर्य बिनधास्त झाले होते. एकटंच जाऊन केव्ज एक्सप्लोर करायला त्यांना काहीच वाटत नव्हतं. याच्या आधीच्या ट्रेक्समध्ये ते आमचा हात सोडून अनोळखी ठिकाणी जायला खूप घाबरायचे. बट वी कुड सी द डिफरन्स दिस टाइम. आणि आम्ही फायनली बाले किल्ला उतरायला सुरुवात केली. फटाफट खाली उतरायचा विचार होता, पण उतरण इतकी स्टीप होती की वेळ लागलाच. वर चढताना इतकी दमलेले होते की ह्या पायऱ्या मला शूट करता आल्या नाहीत. त्यामुळे उतरताना मी हा पूर्ण व्हिडिओ घेतलेला आहे, जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की ह्याची डिफिकल्टी लेवल किती आहे. पण खरं सांगावं तर मुलं आरामातच उतरतात आणि आपल्यासारखी दमतही नाहीत. तू येताना ह्या रस्त्याने नव्हता आला. सो परत येताना या हनुमानाच्या समोरूनच खाली बघितलं तर आम्ही पार्किंग केलेल्या गाड्या आम्हाला दिसल्या. ती लाल गाडी आमची आहे. मग जाताना मौर्य असा स्ट्रेट गेला वर, म्हणून त्याला हे सगळं काही लागलं नाही. 10ला 10 कमी असताना आमचा ट्रेक पूर्ण झालेला आहे. तिकोना किल्ला शौर्य मौर्याचा 6वा ट्रेक आहे. सक्सेसफुली कंप्लीट केलेला आहे. चला. तिकोना उतरल्याबरोबरच हॉटेल स्वरांश आपल्याला लगेचच लागतं आणि तिथेच आम्ही लिंबू पाणी आणि पोहे खाल्लेत आणि चहा प्यालो. ये आंटी अकेले सब मैनेज कर रही है. गाड्यांचे पार्किंगचे पैसे, इथे चहा पोहे, लिंबू सरबत सगळं ती एकटी बाई मॅनेज करते. दॅट इज द पॉवर ऑफ अ विलेज वुमन. 10:40ला आम्ही शेवटी निघालेलो आहोत फ्रॉम तिकोना. इकडे वरती आहे तिकोना. आणि आता आम्ही चाललेलो आहोत पावना लेकवरती. शौर्य आणि मौर्यने चेंज केलेले आहेत कपडे. शावधू they all set for swimming in Pavna Lake. See you there. This is किल्ले तुंग Pavna Lake. What a beautiful view. आणि आता आम्ही या लेक जवळ चाललेलो आहोत. पावना लेकवाल्यांनी जास्त वेळ पाण्यात खेळू दिलं नाही. त्यामुळे जस्ट 5 to 10 मिनिट्स शौर्य मौर्याने पाण्यात डाईव्ह केलं आणि आम्ही तिथून निघालो. ओके गाईज, दुपारचे 12 वाजलेले आहेत आणि आमचा तिकोना ट्रेक संपलेला आहे. त्यामुळे आता आम्ही आमच्या घरी निघालेलो आहोत आणि हा व्लॉग मी इथेच संपवते आहे. सी बाय बाय.
बाय बाय.